नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तनिषाचा चोंबडेपणा जरा जास्तच वाढत चाललेला आहे. काही झालं तरी इंद्र आणि राणी या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी या तनिषाने केलेली आहे आणि तिची ही नाटकं चालूच असतात. इंद्र मात्र आता या नाटकांना बळी पडत नाही, कारण इंद्राच्या लक्षात आलेलं आहे की तनिषाचं कुठं काहीतरी चुकतंय आणि या सगळ्या गोष्टी इंद्राच्याही लक्षात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर इंद्र जेव्हा राणीला भेटायला गेलेला असतो तेव्हा तनिषा मागून येते आणि इंद्र आणि राणी या दोघांच्या मध्ये बोलत असते. राणी आणि इंद्रामध्ये वाद चाललेला असतो. तर हे सगळं जे काय आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात. त्याचबरोबर राणी आणि इंद्र यांचा वाद चाललेला आहे, तर तनिषा मध्ये येऊन बोलत असते. तेव्हा मात्र राणीला राग येतो, कारण त्यांचं बोलणं होण्याआधी तनिषा इंद्राला घेऊन निघत असते. तेव्हा मात्र जी काही धमाल झालेली आहे ती पाहण्यासारखी आहे, कारण राणीने एका शब्दात या तनिषाचा माज उतरवलेला आहे आणि सनसनी तशी एक कानाखाली ठेवून दिली आहे आणि तिला सांगितलंय की एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरीही नवरा बायकोच्या नात्यामध्ये यायचं नाही. ही अक्कल तिच्या ठिकाणावर आणण्यासाठी राणीने तिला थोबाडलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे इंद्रा जेवायला बसलेला असतो आणि जेव्हा इंद्रा जेवायला बसलेला आहे तेव्हा मात्र गोट्या पाहत असतो. आता गोट्याला राणीने सांगितलेलं असतं की इंद्रा सर जेवायला बसले की मला फोन कर, असं गोट्याला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता लगेचच इंद्रा जेवायला बसलेला आहे म्हणून गोट्याने राणीला फोन केलेला असतो आणि तो राणीला म्हणत असतो की हे बघ. राणी म्हणत असते की खरंच खूप छान वाटतंय, पण त्याच वेळेस काही गोष्टी अशा घडत असतात की ज्याचा विचारही केलेला नसतो. राणीला अगदी स्वर्गसुख मिळालेलं असतं, काहीही झालं तरीही. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चालू झालेल्या असतात त्यामुळं राणीला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. इकडे उर्मिला आता बॅग घेऊन खाली येत असते आणि तिची ती नाटकं, का तर ती प्रेग्नंट आहे हे सगळ्यांना दाखवायला पाहिजे ना. घरातले कोण नसतील आजूबाजूला तर दिवसभर दारू डोसणारी ही बावळट बाई सगळ्यांच्या समोर अशी पोटावर हात ठेवून चालत असते. तिचं बिंग जे काय फुटणार आहे ना ते जबरदस्त असं फुटणार आहे. खरंच प्रेक्षकांनो, पुरती वाट लागणार आहे जेव्हा तिचं सत्य सगळ्यांना समजेल तेव्हा. आणि इकडे जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्याच वेळेस आता ती येते आणि तेवढ्यात अजित समोरून येतो आणि म्हणतो, वहिनी कुठं बाहेर निघालात का, म्हणजे तुम्ही ही बॅग घेऊन चाललाय ना म्हणून म्हटलं. तेव्हा ती म्हणते, नाही माझी नाही आहे ही बॅग, इंद्राने सांगितले राणीला द्यायची, राणी गेली ना माहेरी तर त्यासाठी ही बॅग आहे. आता हे ऐकल्यानंतर त्याला धक्का बसतो. तो म्हणतो, काय हे, मी विचारतो इंद्रा दादाला, त्याने मला काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, अरे त्याला काय विचारायचं आहे, नको विचारूस त्याला, मी सांगते ना तुला. मग आधीच तो चिडलाय ना राणीची बॅग दिलेली नाही आहे म्हणून, आणि जर अचानक परत आपण तेच विचारलं तर माहिती आहे ना तुला इंद्राचा स्वभाव कसा आहे, तो उगीच तो चिडचिड करत राहील. त्याच्यापेक्षा ना मला असं वाटतंय की ही जी बॅग आहे ना तू देऊन ये. आता बिचारा अजित, याचा काहीच दोष नाही याच्यामध्ये, त्याला तसं सांगितलं जातं. अजित बॅग घेऊन येतो. राणी म्हणते की अजित भाऊजी काय हे. तेव्हा अजित म्हणतो की बहिणी तुमची बॅग आहे, इंद्रा दादाने द्यायला सांगितले. राणी म्हणते, काय काय गरज काय होती इंद्र सरांना हे सगळं करण्याची, का दिली त्यांनी बॅग, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. तेव्हा इकडे अजित म्हणत असतो की ही बॅग तसं डायरेक्ट, कारण राणी लगेच विचारते की मला सांगा अजित भाऊजी, ही बॅग डायरेक्ट तुमच्या हातात इंद्रा सरांनी दिली का. तेव्हा तो म्हणतो की नाही, दादाने नाही दिलेली, डायरेक्ट उर्मिला वहिनींकडून दिलेली आहे ही बॅग. आता हे ऐकता क्षणी राणी म्हणते, आत्ता लक्षात आलं माझ्या, म्हणजे हे सगळं उर्मिला वहिनींचं कारस्थान आहे, त्यांनी केलं हे सगळं, असं म्हणत राणी चिडलेलीच असते. राणी म्हणते की एवढं सगळं करायची गरज काय होती त्यांना, आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी का केलेल्या आहेत, असं म्हणत राणी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही इकडे राणीला कळलेलं असतं. त्याचबरोबर इंद्राचं सगळं काम झालेलं आहे आणि इंद्राने ठरवलेलं आहे की आज आपण लवकर जाऊया. मग तनिषा तिथे येते आणि त्याला म्हणू लागते की इंद्रा आपण निघूया का, आपण जरा फिरायला जाऊया ना, आउटिंगला जाऊया. त्यावरती इंद्रा म्हणतो की नाही,
मला कुठेही जायचं नाही, मला घरी जायचं, काही काम आहे. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. त्याच्या फोनवरती राणीचा फोन आलेला असतो आणि राणीचा फोन आल्यानंतर त्याने तो फोन उचललेला आहे आणि त्याचबरोबर तो फोनवरती बोलायला सुरुवात करतो. इकडे तनिषाच्या अंगाची लाही होत असते. तिला खूप राग येत असतो. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, मी काय करते, कारण या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत हे तिला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळं तिची चिडचिड होत असते. तेव्हा मात्र राणी इकडून म्हणत असते की आज सकाळपासून तुमचा आवाज ऐकला नाही आहे ना, म्हणून फोन केला. इंद्रा म्हणतो की बरं झालं तो फोन केलास ते, मलाही तसंच झालं. मग बोल ना, काय झालं? तेव्हा राणी म्हणते, जेवण केलं, डबा खाल्लात तुम्ही? इंद्र सांगतो की हो, जेवलो मी. असं म्हणत दोघांचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इंद्रा म्हणत असतो की राणी, तेव्हा राणी म्हणते की इंद्रा सर, मलाही खूप आठवण येते तुमची, मलाही खूप वाईट वाटते, पण ह्या सगळ्या गोष्टींची सवय नव्हती ना, ह्या गोष्टी सगळ्या कशा असतील, काय असेल याबद्दल काहीच माहीत नव्हतं ना, पण आज मला बरं वाटतंय. पण तुम्हाला मी स्पेस दिलाय त्याचं काय? तुम्ही लवकरात लवकर मला इथं न्यायला या, असं राणी बोलत असते. तेव्हा मात्र इंद्रा म्हणत असतो की हो, आणि लवकरात लवकर हा सगळा गैरसमज मिटणार आहे असं सुद्धा आता समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे राणी, इंद्रा, त्याचबरोबर तनिषासुद्धा त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तनिषाच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले असतात आणि मग मात्र तनिषा लगेच म्हणते की इंद्रा, ती मला फाईल हवी होती केटींनी दिलेली. तर राणी म्हणते, तुम्ही मीटिंगमध्ये आहात का? बरं ठीक आहे, मी नंतर करते तुम्हाला फोन, तुमचं होऊ द्या, असं म्हणत राणीने फोन ठेवलेला असतो. आता मात्र राणीच्या लक्षात येत असतं की काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय का, आणि इकडं इंद्राच्या डोक्यातून ते तनिषासोबतचे विचारच जात नसतात, कारण राणीने सांगितलेलं असतं की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण इंद्राला असं वाटत असतं की आपण कधी विश्वास मोडला आहे, काय झालं आहे हेच कळायला मार्ग नाही आहे, हे इंद्राच्या डोक्यात चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तनिषा म्हणत असते की इंद्रा, आपण जायचं आहे ना बाहेर, काय ठरलं आहे आपलं? तेव्हा इंद्रा म्हणतो की नाही, मी नाही येते, तू जा, मला जायचं आहे घरी. ती म्हणते, अरे आपण करूया ना कामं, मी करू लागेल तुला कामं, असं जे काय तिचं बोलणं चाललेलं असतं ते ऐकून मात्र इंद्राला तर रागच आलेला असतो. इंद्राला ही गोष्टच पटलेली नसते आणि त्याचबरोबर इंद्राला पटतच नाही आहे की हे सगळं जे काय चाललं आहे याच्यामध्ये फायदा काय आहे आणि कोणासाठी हे सगळं करायचं आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. इंद्रा म्हणतो की नाही, मी राणीला एवढं दुखावलं आहे, एवढा त्रास दिला आहे ना, मला जाऊन राणीची माफी मागितली पाहिजे आणि मी तिच्याशी खोटं बोललो, ह्या सगळ्या गोष्टी मला तिला सांगायच्याच आहेत. तर राणीच्या घरी आता सविता तिच्या नवऱ्याला घेऊन आलेली असते. तिचा नवरा तिला समजवत असतो. तो म्हणत असतो की अगं असं काही नाही आहे, पण सविता म्हणत असते तसंच आहे, पुरावा आहे माझ्याकडे, पुरावा नसताना तर ठीक होतं, पण आता माझ्याकडे पुरावा आहे आणि तरी पण जर का तुम्ही मला म्हणणार असाल की असं काही नाही आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे, असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आणि म्हणते, हा घ्या, हे बघ, कसं आहे माहिती आहे का ताई, दुसरी कुठलीही गोष्ट सहन केली असती, पण असा नवरा नाही सहन करू शकत मी. तेव्हा मात्र राणीला धक्का बसतो. राणी म्हणते की हो, लक्षात आलं आहे माझ्या काय झालं आहे ते. राणी म्हणते की नाही, काहीही झालं तरीही या माणसाला सोडणार नाही आहे. एक वेळ दारुडा माणूस आम्ही ॲक्सेप्ट करू, पण असा नाही, जो बाईच्या बाबतीत चुकीचं वागतो, बाहेर जाऊन शेण खाऊन येतो आणि घरच्या बायकोला मोलकरणीचा दर्जा देतो, ही गोष्ट कधीही शक्य होणार नाही, असं सांगितलं जात असतं. आणि तो म्हणत असतो की अगं राणी, ऐकून तर घे. तेव्हा राणी म्हणते की हा ॲडव्होकेट राणी इंद्रा महाडिकचा शब्द आहे, असं तिने आवर्जून सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे राणी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकलेलं आहे, खूप वेळा तुला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याचा काहीही उपयोग तुझ्यावरती झालेला नाही, असं सुद्धा सांगितलं जात असतं. तेव्हा राणी म्हणते की आता मी तुला घटस्फोट मिळवून देणार सविता, मी तुला घटस्फोट मिळवून देणारच, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याचवेळी इंद्रा तिथं पोचलेला असतो. त्याच्या कानावरती ते शब्द पडतात आणि त्यानंतर इंद्रा म्हणतो की काही झालं तरीही हे सगळं जे काय आहे त्या बाबतीत विचार करायलाच पाहिजे. मला राणीला सत्य सांगायचं आहे, पण राणी मात्र त्या माणसाला एवढी बोलत असते की माझी इतकं कोणी वाईट नाही आहे, त्याचबरोबर तुम्ही जे काही केलेलं आहे, तुमच्या बायकोबरोबर प्रतारणा केलेली आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता राणी आणि इंद्रा दोघंही समोरासमोर असतात, ते बोलत असतात. राणी चिडलेली असते. इंद्रा म्हणत असतो, अगं उपाय काय याच्यावर ते तरी सांग मला.
तेव्हा मात्र उपाय राणी सांगते आणि ती म्हणते की हे सगळं जे काय आहे ना ते एकाच गोष्टीनं थांबणार आहे, तो म्हणजे घटस्फोट. घटस्फोट आणि घटस्फोट याच गोष्टीनं ते थांबणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इंद्रालाही धक्का बसलेला असतो. इंद्रा विचार करू लागतो, पण थोड्या वेळात इंद्रा भानावर येतो. त्याला ते पडलेलं स्वप्न असतं आणि तेव्हा मात्र इंद्रा आता पुन्हा राणीकडे पाहू लागतो. तर राणीची ओढणी जी आहे ती इंद्राच्या गळ्यामध्ये अडकलेली असते आणि त्याचबरोबर इकडे नियतीलाही वाटत नाहीये की इंद्रा राणीने वेगळं व्हावं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.